जर हवा असेल तर तू इथून जा. ऐकतच नाही. हा लगेच सॉरी म्हणलं की सॉरी म्हणतो. आमचे भांडण ह्याच्यामुळेच होत. मी जास्त होणार, मी जास्त झाले. आता आमच्या प्रिन्सेसला लागलेले आहेत. करू खाऊ. हा मला ऑलरेडी मी कुकिंग चॅलेंज करणार आहे. चॅलेंज वगैरे काही नाहीये. चॅलेंज वगैरे काही नाहीये. मला बर्गर खायची इच्छा आहे आणि तुला पण बर्गर खायची इच्छा आहे. तर आम्हाला पुण्याचा आपला केपीचा बर्गर आठवलेला आहे. त्याच्यामुळे आता मी केपी करूया कल्याणनगर. कोणता बर्गर? आपला बर्गर किंग. ओके. तर बर्गर किंग मला वाटलं कॅम्पचा आहे तो बर्गर. कॅम्प बर्गर आहे. कॅम्प बर्गर पण आहे, केपी बर्गर पण आहे, सगळंच आहे. जाऊ दे ते काय आहे ते नंतर बघू आपण. तर आज बर्गर खायची इच्छा झालेली आहे. हे असं केलं म्हणजे पास्ता नाही, बर्गर खायची इच्छा झालेली आहे. आणि तर मी बनवणार आहे बर्गर. मी बनवणार आहे कारण की माझं हे नख आहे ना, हे थोडं असं झालं आणि मला त्रास होतोय. आर्टिफिशियल ब्युटी ह्याला म्हणतात. नख विक लावणार ना, मग हे बहाणे असतात. काम न करायचे, नाही, हे खूप हे खूप जोरामध्ये मला तर हे झालं इथे. हे थोडस असं आय डोंट नो दिसेल की नाही, बट हे थोडस असं झालंय ना, त्यामुळे ते खूप पेन करत आणि मला जास्त काही काम वगैरे करायला येत नाहीये. सो ही हँडल एव्हरीथिंग. तर मी बनवणार आहे बर्गर. बोलू तर दे, इंट्रो तर होऊ दे व्यवस्थित. ओके, येस, टेल मी. इट्स ओके, झालं. येस, आमची इंडियन थिंग ही आहे की आम्हाला प्रत्येक गोष्ट धुवून घ्यायची असते. आणि ChatGPT हॅज ऑलरेडी टोल्ड अस की यू डोंट नीड टू वॉश द मिन्स्ड चिकन, सो वी आर नॉट वॉशिंग इट. इतका सारा लेने का आहे क्या? घेणार ना, पॅटी घेणार ना आपण. आता हे काय टाकलं? ठीक आहे. हे मी सगळं युट्यूबला बघून करतोय. आणि मला जे टेस्ट बर्ड बर्गर किंग खातो आपला कल्याणनगरचा, तर ते जे टेस्ट बर्ड आहेत त्या मेमरीजनी मी बनवतोय. आय डोंट नो हाऊ इट विल टर्न आउट. आय ट्राय माय बेस्ट. शेफ मी आहे. मिन्स चिकन, जिंजर गार्लिक पेस्ट अँड देन अरे यार धुतली नाही, कोथिंबिरी. ओके, कोथिंबीर घ्या समजून. हे आपली ब्लॅक पेपर. खूप झाले. अरे खूप आज होतं ते व्यवस्थित. ठीक आहे. अँड देन मग चिली पावडर. दिस इज नॉट स्पायसी. वाय यू आर टेकिंग दिस? टेक मेरी मम्मा का स्पायसी. स्टोअर बॉट आहे आणि दिस इज नॉट स्पायसी. इट्स लाईक काश्मीरी रेड चिली असते ना, ही फक्त कलर देते. इट्स नॉट स्पायसी. प्रिया इथं थांबली, याचा अर्थ असा नाही की ती मला सगळं सांगते. आय नो दिस स्टफ. फक्त थोडंसं मला गाईड करते, पण मीच बनवणार आहे सगळं माझीच आहे. तर असं म्हणू नका. काय किती घ्यायचंय हे तर मीच सांग. बरं ठीक आहे. हे बघ, मिरची बघ किती घ्यायची. ही वाली माझ्या मम्मीनी म्हणजे होममेड आहे ही, सो इट इज स्पायसी. त्यामुळे आम्ही एक आणि कोरिएंडर पावडर हाफच्या बद्दल. आणि हे कोरिएंडर मी कदाचित ह्याच्या मेजरमेंट्स ना सध्या आम्ही आयबॉलच करतोय, बिकॉज आम्हाला थोडीशी सवय झाली आहे. हे काय आयबॉल? आणि मी तुम्हाला खाली एक्झॅक्टली सांगेल, मेजरमेंट्स देईल. इफ यू वॉन्ट टू ट्राय इट. व्हॉट इज दॅट? ठीक आहे, बिर्याणी मसाला. ठीक आहे, डन झालं. आता मला हे अंड हवंय. अंड मला फक्त व्हाईट पाहिजे याच्यामध्ये. ओके, सो मग ते का मी करते. आणि ॲज युजल यू नो मी ह्याला का कुकिंग करायला देत नाही. दिस इज द रीजन. एवढं तर चालायचंच बाई. काय पार्ट अँड पार्सल आहे. थोडासा पसारा होणं, काही गोष्टी सांडणं, हे पार्ट अँड पार्सल आहे. नाही, असं नसतं. मी कुकिंग करताना नाही सांडत. तू लय परफेक्शनिस्ट आहे बाबा. बस खुश. साफ सफाई भी बोल रही. मैं क्या शेफ है क्या 5 स्टार का? एक वाईट आहे पूर्ण. आणि ह्या चिकन मध्ये आपण हे टाकू. अजून ह्या पोराचं मिक्सिंगच चालू आहे. याला काय उगाच हा डिंगे हाकतो, मला हे येतं, मला ते येतं. ऍक्च्युअली मध्ये ना याला काही येत नाही. ठीक आहे, तुला एक गोष्ट सांगतो. तू आता रेकॉर्ड करतेयस, तू रेकॉर्ड करतेस, तू ब्लॉग करतेस, म्हणून नाही तर मी माझं सगळं केलं असतं. कळलं? लॉल. व्हॉट लॉल? त्याच्यामुळेच नवरे लोक काय काम करत नाही. कळलं का? बायका म्हणतात माझंच खरं. ब्रो, नवरे लोकांना एक रील आहे, प्रोबॅबली मुलींनी पाहिली असेल, की ज्याच्यामध्ये असतं की एक फिमेल आहे, ती बोलते पोटॅटो कट करून दे. ठीक आहे, मग तो काय करतो, तो येतो पोटॅटो कट करतो आणि तिला देतो. आणि बाकीचे जे पोटॅटोचे साल आहेत, किचन नाईफ तिथेच, तो फक्त येतो आणि तिला बटाटे कट करून देतो. म्हणजे जे ऍक्च्युली मध्ये जसं मुलींचं माइंड असतं की लाईक जर एक काम सांगितलंय तर मग आम्ही सगळं करतो ते, पण तुम्हाला मुलांना नसतं तसं. तुम्हाला ते 4 कामं वाटतं. समजलं? दॅट्स द डिफरन्स. लय बोललीस. लय बोलले मी दमले.
ना असं पूर्ण एकदम असं सगळं असं मला मी तुझा ज्युनियर आहे का मी तुझा अप्रेंटिस आहे का काय आहे? मी तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देते. मी हेड शेफ आहे आणि तू माझा सुशेफ आहे का? सुशेफ फक्त Yes. कांदे वगैरे कापून देतो, कळलं का? असं काही नाहीये. मी सांगू शकते, मी इन्स्ट्रक्शन देऊ शकते आणि तू ते फॉलो करू शकतोस. आमच्याकडे श्रेडेड चीज नाहीये, त्यामुळे चीज स्लाइसने काम चालवलं. किती 2 देऊ 1 देऊ? एकच आहे, ते पण प्रॉपर मिक्स होणार नाही. त्याच्यामध्ये टाकायचं असतं. विकास कपूरने सांगितलं. विकास कपूर कोण आहे? हा विकास खन्ना आहे. हा तोच विकास कपूर खन्ना. ते सगळे विकास खन्नाला विकास कपूर बोलतोय. एवढा मोठा मास्टर शेफ. विकास आहे ना? मी ओपन करून देऊ का विकास तुला? आहे ना? नो आय कॅन. ही खरकटे हाताने मॅनेज करतोय. सी हळू जरा व्यवस्थित. त्याला लागलेलं ते कोण करणार आहे? ऐसा पैसा पेड़ पे नहीं उगता है. पागल वेस्ट करतोय लिटरली. हा कॉर्नर त्याने फेकून दिला होता. वेस्टिंगची हद्द आहे, हद्द. मला नाही वाटत कोणी टाकलं असेल, पण ते विकास खन्नाने कसं काय टाकलं चीज? अरे त्याने श्रेडेड चीज टाकलं. हा श्रेड टाकलं, पण आपण श्रेड करू ना हाताने. श्रेड नाही होणार ना. ते जे काय असेल हळू ना. खट. कुकिंग इज अ स्लो प्रोसेस. कुकिंग इज मेडिटेशन. ठीक आहे. कारण आपण जेव्हा स्वयंपाक मेडिटेशन कधी असतं करतो, भाई? मेडिटेशन ऐकतच नाही. हा आपण जेव्हा कुकिंग करतो ना, आपले जे माइंड मध्ये जे चालू असतं, जे आपले पॉझिटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह थॉट्स जे असतात ते कुकिंग मध्ये इनडायरेक्टली पुट होतात. त्यामुळे यू हॅव टू बी पॉझिटिव्ह आणि काम. तेव्हा कुकिंग छान होत असते. मग जर पॉझिटिव्ह, काम आणि ऍट पीस जर हवं असेल तर तू इथून जा. I'm sorry, I'm joking. जाऊ का मी? नाही जोक केला जोक. चलिए ऐक ना बेबी, काय करते? यू वॉन्ट पीस ना? अरे मजाक बाबू भैया, मजाक. चलिए सॉरी मग. sorry. ओके कम. अजून 3 वेळा सॉरी. सॉरी 10 वेळा नको. चल हे कर. काहीच नाही, मज्जाच नाही. लगेच सॉरी म्हणलं की सॉरी म्हणतो. आमचे भांडण ह्याच्यामुळेच होत नाही जास्त. पण म्हणलेले भांडण होतात. असं खोटं काय हे काय फ्रीज मध्ये काय करतोय तू? तू बोलली ना फ्रीज मध्ये ठेवायचं. अरे ब्रो, इसकी टिक्की बना के फ्रीज में रखनी रहती है. अच्छा टिक्की बनवायची. माझं कॅमेरा हँडलिंगच्या स्किल्स थोड्याशा न्यूबी आहेत. प्लीज इग्नोर दिस. आय एम सॉरी अबाउट दॅट. म्हणजे हे काय आपलं ऑस्मो पॉकेट मध्ये कॅमेरा हँडलिंग थोडस. चल काय कुठे चालायचंय? घे मीठ. मीठ नाही टाकलं त्याने. मीठ मी खात नाही, त्याच्यामुळे मला लक्षात राहत नाही. सगळं संपल्यावर दे. बडे हरामी हो बेटा. आहे त्यात थोडंसं. तुला पिता आलं पाहिजे. मग दे ना. मग कुठल्या साईडला टाकलंय तू? स्ट्रॉ एका साईडला टाकली, मग मला कसं पिणार मी? मीठ कमीच टाकणार आहे मी. तू एक तर मीठ टाक. ए नाही रे, मग जरा चव पण आली पाहिजे. सवाल म्हणजे काय मीठ पूर्ण टाकते काय भरणी? ए नाही ना, अर्धा चम्मच टाक मीठ. बेबी खूप बोलते मीठ. नाही बरोबर आहे, अर्धा चम्मच टाक. भाई फुल केओस आहे हा. जो बर्गरचा प्लॅन आहे फुल केओस आहे त्याच्यासोबत. बस. अरे टाक, अजून टाक. अरे प्रवीणा, हाफ कसं रे? विचार जाम मोठं होते. तिसऱ्यांदा मिक्स करतोय अर्ध्या गोष्टी विसरून. ठीक आहे, एक हायड्रेशन ब्रेक. गरज नाही याला मिठाची, कळलं का? तुम्ही मिक्स नाही केलंय. तू आय एम टेलिंग यू. आता केले व्यवस्थित. बटर मध्ये मीठ असतं, चीज मध्ये जास्त मीठ नसतं. इफ यू नो. ओके आता काय? आता ह्याच्यात टिक्की बनव आणि प्लेट दे. डीप फ्रीज करताना का डीप फ्रीज करायची? आपण एअर फ्राय करणार आहे का? एअर फ्रायच करूया. मला तर असं वाटतं एअर फ्रायच करूयात आपण. ठीक आहे. तोपर्यंत किचन मधला राडा त्याला थोडंसं सेटल होऊ दे. 5 मिनिट जरा त्याला रेस्ट होऊ दे. हा तू राडा काढतो पण किचनचा. मी का काढू? कुकिंग तू करतोय ना. काढ तरी पण तू. हे मिक्सचर झालेलं आहे, टिक्कीचं मिक्सचर झालेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे व्हाईट स्पॉट आहेत हे चीज आहे. आता त्याला टिक्की फॉर्म मध्ये हे करायचंय. हा त्याला शेप द्यायचा आणि त्याला थोडा वेळ रेफ्रिजरेट करायचं. टिक्की बनवायची. मला थोडंसं तेल दे ना. तेल नाही तर तूप दे. थांब ना, त्याला रेस्ट होऊ दे ना. शोना 5 मिनिट रेस्ट होऊ दे. हे सगळं त्याच्यामध्ये टाक. खालचं हे इकडचं पण
जे खाली आले ते वेस्ट नाही करायचं भाई. टिक्कीचं जे मिक्सचर आहे ते मॅरिनेट होईपर्यंत आणि आपण त्याचं पॅटी बनवणार आहे तोपर्यंत सॉस बनवून घेऊ. आणि हा सॉस जो आहे तो एक्सपेरिमेंटल सॉस आहे. इट कुड बी डिझास्टर, इट कुड बी फेल, पण मी ट्राय करणार आहे. सो लेट्स सी कसं होतंय काय नाही. अच्छा तू मेयो बनवतोय, एग वरून मेयो बनवतो, मला समजलं. अच्छा हे मेयो आहे काय, मला वाटलं सॉस. आणि जर तुम्हाला हे बनवायचं असेल ना व्हेज व्हर्जन, ह्याच्या चिकनच्या ऐवजी पोटॅटो घेऊ शकता आणि एग व्हाईटच्या ऐवजी यू कॅन टेक पनीर किंवा टोफू. मस्त वाटतं असं काही कुकिंग नाही करायचं, काय नाही, नुसतं ह्याला गाईड करायचं, नुसतं ह्याला सांगायचं हे असं कर ते तसं कर. पण फक्त जेव्हा व्लॉगिंग करायची असते ना तेव्हा हा कुकिंग करतो. असं काही नाही, खोटं बोलायचं नाही. 90% काय ऑफ द टाइम. पहिली गोष्ट मी हे बनवणार होतो, ब्लॉगिंग करायचं नंतर ठरलेलं आहे. टू बी ऑनेस्ट. काय खरं बोल. नाही नको ना तू what do you mean? मी नको खाऊ. तू तुझा सॉस खा. चालले मग मी काय तर एवढं थांबून हे करते. मी माझं काहीतरी ऑर्डर करते. करू बाबू तिकीट तुझ्या फ्लाईटच्या. चल ना ये ना बेबी, काही ना बनवतो ना. बेबी राहू दे ना, छान लागेल. थोडंसं टाकतो टेस्ट साठी फक्त, ठीक आहे. हा चल ना, चल बेबी. तू एक काम कर ना, तू हे दे ना, थांब. हे म्हणजे हादू ना. कोथिंबीर दे, कोथिंबीर आणि मिरपूड दे. थोडीशी टाक. ऐक माझं, माझ्यावर विश्वास ठेव. काय झालं तर नेतो मी हॉस्पिटलमध्ये. का लोड घेतेस? सोय सॉस टाकायचं. सोय सॉस, ब्लॅक पेपर सँडविच आणि मस्त टेस्ट लागेल. ऐक माझं, ऐक हिंट ऑफ सोय सॉस ओनली. मी बनवतोय ना ज्यावेळेस तू बनवशील तुझ्या हिशोबाने. आता मी बनवतोय तर माझ्या हिशोबाने. अरे इट्स अ न्यू इन्व्हेस्टमेंट इन इट्स काय म्हणतात त्याला, न्यू इन्व्हेन्शन. हा इट्स न्यू इन्व्हेन्शन. बर्गर हा जिवाळ्याचा विषय आहे नाही. ब्लॅक पेपर थोडं टाक. एक काम करू आपण. थांब, काय करू माहिती का, आपण हे मिक्स करू, ठीक आहे. आणि अर्धा आपण सॉस तुझ्यासाठी सोयावाला करू आणि अर्धा माझ्यासाठी ब्लॅक पेपर. ठीक. किती काय दिले? मॅक्झिमम 30 सेकंडच्या वरती नाही. भाई तर मी पहिल्यांदा वाचले 30 सेकंड. पाहिलं, मगज इसके अंदर मगजच नाही. मगज नथी. बघ टेक्स्चर दाखव, मस्त झालंय टेक्स्चर, छान दिसतंय का ते. ऐसा कर ना, वो लोग करते ना. हो इन्फ्लुएन्सर. अरे मेरा मूड खरा इधर. आणि पण माझं घ्यायचं नाही बरं का, माझं ह्याच्यात नाही. टेस्टी लागलं तर मी घेणार ना ऑब्विसली. बिहेवियर तुझं. आता हे जे सॉस ह्याचे 2 व्हर्जन करते. एक हा ह्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकतं आणि मी ह्याच्यामध्ये टाकते सोया सॉस. सोया सॉस फक्त पुढं करायचंय. दाखवतो. हे ओपन करून दे. होऊ द्या. ह्याच्यामध्ये घ्यायचं असतं आधी. कोण म्हणलंय? देख घाण. बायका सॉस मेल त्याचा. सी दिस इज सोया सॉस आणि हे आता जे मी बनवलेलं ते त्यात थोडंसं टाकते. ह्याच्यामध्ये सॉल्ट नाही टाकलं कारण सोया सॉस मध्ये आधीपासून सॉल्ट असतं. मस्त दिसते भारी दिसते. वा शॅम्पी वा. घे वा शॅम्पी. ए बाबा, त्या बिचारीचा किती ट्रॉमा येतो बिचारीला. काय मला नहीं माहिती काय. अभी ये मेरा सॉस, अभी ये सॉस के इधर तू आने का भी नहीं क्या, अब भी बोल रहा मैं तेरे को. ओके. कारण की हा सॉस भारी होणार आहे. त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे रे, काहीतरी कमी आहे. आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली. तरी कमी आहे. काय एक्झॅक्टली कमी आहे? बरं चालते, नंतर फिगर आउट. ऑइल दे. मला भूक लागली. हा ऑइल दे. लगेच अपडेट करके देता हूँ. अपडेट करके देता हूँ. अर्धा तास रील बघत बसली तेवढ्या वेळात झाला असेल. आणि आता भूक लागली. भाई 4-5 होतील. हा तो ठीक आहे ना, मग हेवी होईल पण आपल्याला.
4-5 थोडी खाणार आहे मी. बोलले की मग अशीच रेफ्रिजरेट करून ठेवा. तुम्ही प्रूफ आहे त्याचा अर्थ. हा मुलगा काहीच ऐकत नाही माझं. ये आंखों से सुनता है. थोडा वेळ आधी मी स्टार्टिंगलाच बोलले की हे दाखव बोल बच्चन ते आवाज किती दणकन आला. दणकन आला मग बंद कर ना. गोल तरी केलीये का बरं यार पव्या. अरे होईल रे. शेपचं काय पोटात तर तुकडेच जाणार आहेत ना. मग शेप तरी कशाला करतो. असंच कर सगळंच. आला मोठा शहाणा. ए सासूबाई मत बन. तू जेव्हा माझी बनतो सासूबाई तेव्हा वो तो मेरा हक है. सासूबाई तेरा सब मई है. ये लड़का सुनता ही नहीं किसी. लहान भाऊ बहीण कसे भांडतात. मला छोटा तुला छोटा तशी भांडती माझ्यासोबत. मला छोटा दिलंय मला ठेवलं नाही. सगळं एकट्यानेच खाल्लं स्वतःसाठीच आणलं. ऑफिस मध्ये काय काय खातो तू माझ्यासाठी नाही आणत. माहितीये का हा काय करतो. तर माझ्या मम्मीने ना लाडू दिले होते ठीक आहे आम्हाला ड्रायफ्रूट वाले. तर हा रोज एक खात होता ठीक आहे. मी एखाद्या दिवशी खाल्ला एक आणि मी लास्टचे थोडेसे 4-5 उरलेले मग मी ते सगळे संपून टाकले. मग हा मला भांडायलाच लागला की तू मला का नाही ठेवला. बट हा रोज ऑफिसला जाताना खात होता. तू गप्प बस. तू पण खायचीस. नाही खात मी. खायचीस तू. नाही खात. अरे ते आता फक्त चिकनला वापरू. बावळाट. फक्त चिकनला वापरू. वडापाव टाइप्स केलंय हे. बाय द वे आम्ही त्या दिवशी वडापाव केलेले आणि आम्ही त्या दिवशी ब्लॉग नाही केलं. का नाही केलं. सगळंच ब्लॉग केलं. तुझ्या डोक्याला हे लागेल ना रे. बंद करते. काय कष्ट करतोय ना मला आज. पाणी गोड लागलं रे आज. गोड आहे का साखर टाकली का मनात. एवढं प्रेम होतं चाललंय. हळू पागल पोरा. लक्षच नाहीये. लागले का खरंच. नाही लागलं. थोडस झालंय. थोडस कापलंय. रक्त नाही आलं. दुखतंय का. हळद लावायची थोडी. नाही आगा होती. राहू दे. हळद लावायची थोडी. हे टाक. दमलो. ह्याच्यासाठी ना माझं मीच केलेलं परवडतं. ह्याला प्रत्येक गोष्टीसाठी मीच इथे पाहिजे. काय फायदा मग तुझं बनवण्याचा. अभी ये जाएगा अवन में. अवन का ये किधर है भाई. अवन थोडी ना बोलते. एअर फ्राय करू आपण त्यांना. मी टेम्परेचर सांगते मग ChatGPT ला विचारू दे. 200 डिग्री 7 मिनिट्स. नाही तू मेरे को सिखाएगी तो. सगळं ChatGPT ला विचारून करणार आहे का तू. येस ChatGPT इज माय BFF. असं ओरिजिनल लाईफ मध्ये तर नाहीये. ChatGPT इज ओरिजिनली. ते खाली पडतंय. आता नाही पडत. तू एअर फ्रायच केलंय ना. हो. नाही मी आता प्रीहीट हा म्हणजे वो दिखा ना भाई. आता यांनी सांगितलंय रॉ चिकन ला मी ते टाकते. जाऊ दे मी सांगते. 180 डिग्री ला 15 to 20 मिनिट्स पर्यंत हाफ फ्राय करायचं. इट्स 180 to 200. कुठे दिसते 200. येडा हे फ्रोझन प्री कुक्ड चिकन पॅटीज आहे आणि हे काय रॉ चिकन पॅटीज फ्रेश ग्राउंड. Temperature 180 degree, 15 to 18 minutes. Keep halfway. Make sure internal temperature reaches 75. आता मी कसं चेक करणार आहे. सॉरी ChatGPT. मग ते इंटरनल मग त्याच्यासाठी आपल्याकडे तो ऑप्शन आहे प्रीहीट. ओके. सो सगळं सांगावं लागतं सगळं. Oh my god. This is preheat. विल प्रीहीट फॉर 189 काय जे असेल. 3 मिनिटं प्रीहीटिंग आहे. किती कट. आणि हमकी पुचक्या गरम येते. मग ठीक आहे ना असू दे ना. अरे भाजेल हाताला. अरे हळू बेबी यार भाजेल यार. नाही माझं बारीक. आधी हाताला चटके मग मिळतो बर्गर. बोल मारला तिकडं मॅनचेस्टर युनायटेडने. केस कापणार आहे आता तो माणूस. 190 डिग्रीजला आम्ही 14 मिनिट्स केलेलं आहे. आता कसं होईल ते नंतर. ते आता आपण फ्लिप करायचं. Flip त्याचा आवाज येईल तेव्हा करायचं. फ्लिप करायचं. चल आता मॅच बघू. चल. मी काय मॅच बघू. व्हॉट आर युअर प्रायोरिटीज राईट नाव. ॲज ऑफ नाव मला माझी प्रायोरिटी काय माहिती का. मॅनचेस्टर युनायटेड माझा काय फेवरेट क्लब नाही. पण मला तो माणूस हेअरकट करणार आहे ना मला त्याचं जास्त पडले. तो माणूस कोण बऱ्याच लोकांना नसेल माहिती.
आहे एक फॅन आहे, त्याचं नाव नाही माहिती मला, एक मँचेस्टर युनायटेड फॅन आहे. तर त्यांनी गेले 493 दिवस झालं हेअरकट केलेला नाही नाही. आणि तो त्याच्यामुळे जाम फेमस झालाय. सगळी लोक त्याला त्यांच्या चॅनलवर बोलवतात. जाम फेमस झालाय तो, मिलियन्स फॉलोअर्स आहेत त्याला सगळे फुटबॉलर्स ओळखतात आणि त्यांना मँचेस्टरने बोलवलं पण होते कधी मॅच बघायला, आय गेस, आय एम नॉट शुअर. तर तेच फक्त थोडंसं आहे क्युरिओसिटी आहे की मँचेस्टर युनायटेड जिंकणार आहे का फायनल. त्याचं काय होतं, त्यांनी प्रण काय केला होता की जोपर्यंत प्रण म्हणजे काय होतं असतं की मी हे करणार, झालं तर ते करणार, ते झालं तर ते करणार. आता त्याला शब्द आता कसं अर्थ सांगू मला नाही माहिती, पण त्यांनी असं सांगितलं होतं की जर 5 मॅचेस ते जर इन अ रो जर जिंकले लगातार तर तो हेअरकट करणार, असं त्याचं होतं. तर आता ही 4 जिंकलेले आहेत, ते मोठ्या मोठ्या क्लबला हरवलेले आहेत. पहिल्यांदा सिटीला हरवलं, मग त्यानंतर लिव्हरपूलला हरवलं, मग त्यानंतर टोटनहमला हरवलं, मग मध्ये कोणासोबत तर मॅच होती, आय एम नॉट शुअर कोणासोबत, लीड सोबत होती, आय गेस लीड सोबत, आय एम नॉट शुअर. तर आता ही 5वी मॅच आहे. तर आता जर जिंकले हे तर तो हेअरकट घेणार 494 दिवसानंतर. जस्ट इमॅजिन 400 म्हणजे ऑलमोस्ट 1.5 वर्ष त्याने नाही केले. 1.5 कशाला, हा 1.5 वर्ष. तर तीच क्युरिओसिटी आहे म्हणून मी मॅच बघतोय. म्हणजे मला काय आवडत नाही आतलं. तर माझ्या क्लबची पहिली मॅच चालू आहे, चेल्सीची पण मॅच चालू आहे, तिकडे ते 1-0 अप आहे. सो लेट्स सी, आपली पॅटी होईपर्यंत बघू शकतो. दिस इज वन पॅटी विच इज शॅलो टाईम. स्मेल येते, काय स्मेल येते, एक नंबर स्मेल येते. कशाचा? तवा फ्राय ह्याचा पण येतोय, तवा फ्रायचा पण येतोय, ह्याचा पण येतोय. ह्याचा जास्त चांगला स्मेल येतो. येस राईट. मी हे देणार नाही तुला, मी एकच खाणार आहे तरी पण. हळू. केऑस गाईज, केऑस. थांब पाणी तुला देते. हे बघ, ही प्रॉपर झालीये. एवढं जोरात बसला तू, पागल आहे का? तू बंद कर गॅस आधी. इकडे बर्फ लावायचा का? दाखव. फुगणार आहे असं वाटतंय, फुगणार आहे. तू मूर्ख आहे का रे? कळत नाही का ते स्टीलचं आहे तर? बापरे, खरंच फुगणार आहे ना बेबी. मला लक्षातच नाही हे होत होतं ना, ते करपत होतं ना. हे तुला दिलंय ना यार, हे नाही कर ना. हा मुलगा ना अजिबात ऐकत नाही माझं. हे माझं तर शिजलंय ब्रो. माझं मला ऍज इन एअर फ्राईड मी घेणार आहे ना, त्याला फ्लिप केलंय आणि टाकलंय एअर फ्रायर मध्ये आणि तो त्याची तवा शालो फ्राय करतो. बर्फ लावायचं का? दाखव. आधी हाताला चटके, काय बोललं ते? आधी हाताला चटके, मग मिळतो बर्गर. बसला रे आता ऑफिस मध्ये काम कसं, भांडे कशी घासणार? काय करायचं ते काय असेल टेक्निकल वर्ड, तर ते झालं नाहीये. तो प्लॅन फसलाय. आता चुपचाप आपला एअर फ्रायर मध्येच करायचं, कारण मला आता चटका पण बसला, त्यामुळे माझं डोकं काम करतं आणि मला आता भूक लागली. ठीक आहे, ते एअर फ्राय वाला इझी आहे आणि ते हॅसल फ्री आहे, तेच करूया. काय आपल्याला लावायला ऑइंटमेंट आहे, देऊ का? ChatGPT ला विचारते ऑइंटमेंट लावू शकतो का नाही. ऍक्च्युअली मीठ जास्त होणार, मीठ जास्त झालं. मी बोललो होतो तुला, पूर्ण मिठाचा गोळा झालेला आहे. तू मिक्स नाही केला. सगळंच हे व्हायला पाहिजे ना, माहिती कसं सगळीकडे. मी बोललो मला माहिती ना मिठाचं प्लॅन तिने चौपट केलेला आहे, मीठ झालेला आहे, फसलेला आहे प्लॅन. त्या एका साईडला जास्त झालं असेल. बस 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 बस. आता आमच्या प्रिन्सेसला लागलेलं आहे, त्यामुळे शी इज ऑन लीव्ह. म्हणतो यार मी सगळ्या गोष्टी काय भारी. मला नाही तुला खायचं नव्हतं ना म्हणते. अरे झालं ते झालं. इट्स ऑल्सो लुकिंग नॉट दॅट बॅड. थोडासा हॉट सॉस आहे, तो हॉट सॉस टाकते. मला नको टाकू.
दिस इज हिज. तुझं हाताचं काढलंच ते ऑइंटमेंट निघालं. पण मी कशाला हात नाही लावला. त्यावर ह्याला हात लावला होता. सगळं ते खाण्यामध्ये जाऊ दे. नाही ह्याच्यात हात लावला होता. खायचं का लगेच हे? खायचं का? करू का try? त्या तिथे बसून खायचं. गॅस बंद केला ना. हा हा. चल हे तोपर्यंत होईपर्यंत त्याची प्लेटिंग करूया. करू खाऊ खाऊ का? अरे बोल कर काय कर. हा मला ऑलरेडी बोललेला आहे की हा चिप्स खाणार नाही आहे. आता बघू मी त्याच्या प्लेटमध्ये वाढले तू खातो की नाही खातो. चीज याच्यावरतीच टाकलेलं आहे. मला ह्या अंगठ्याला भाजले. सॉसने थोडंसं हे झालेलं आहे पण ओके भारी आहे. मजा झाला. थांब जरा. सॉस थोडा टँगी अजून पाहिजे होता. थोडंसं क्रीमी पाहिजे होता अजून फ्लेवरफुल पाहिजे होता. बट म्हणलं होतं मी गार्लिक वाला केला असतं. ठीक आहे मग तू बनवून घ्यायचा ना तुला. म्हणलं होतं करून ते टाकून आता टाकणार आहे मी. शांत बस. झालं. छान लागतं. इट्स ओके. एअर फ्रायर वाला होता तो मस्त आहे. आणि मला का दिले चिप्स? मला नको चिप्स. हे घेऊन टाकतो. मस्त लागतं विथ चिप्स अजून भारी लागतं. जाऊ दे का. छान लागतं तर खाणारच ना. खूप भारी आहे. खूप बघू भारी. जरा मला तुझं माझं सॉस तर मस्त. एक बाईट बघू. माईन बिकॉज ऑफ टमाटर हॉट सॉस टाकला होता मी त्यामुळे माझं जरा जास्त फ्लेवरफुल झालं. कसा वाटला ते नक्की सांगा. कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला अजून असे व्हिडिओज पाहायला आवडतील का. आणि मी बनवणार का ही बनवणार. आणि हा मी बनवलेला आहे. असेंबल तू केलेलं आहे सगळं. याचं सगळं श्रेय मला जातं. बघूया आपण. मी कमेंट मध्ये सांगा सगळ्यात जास्त कोणी काम केलेलं आहे आणि हा बर्गर कोणी बनवलेला आहे. म्हणजे या व्हिडिओचा या ब्लॉगचा करता धरता कोण होता हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. हिला ना थोडंसं जरी असं पाणी जरी इकडे ठेवायला लावलं ना लगेच क्रेडिट घेते. मीच बनवलं तू तर काहीच नाही केलं. हा स्वतःबद्दल ऍक्च्युली डिस्कस करतोय. दिस इज नॉट मी, दिस इज हिम. एनिवेज जर तुम्ही इथपर्यंत बघितलाय तर थँक्यू सो मच. सो मच. वी लव्ह यू सो मच. आणि नवीन ब्लॉग मध्ये भेटूया. सी यू. बाय.